नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपली एक्झाम झालेलीच आहे आणि रिझल्टची खूप सारे विद्यार्थी वाट पाहत आहेत. रिझल्ट केव्हा लागेल? तर अगदी येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपला रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे. तर केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया चालू आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे योग्य मार्गदर्शनाची. ओके, तर अगदी तुम्हाला पूर्णपणे मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर करणार आहे. तर अगदी ॲडमिशन प्रोसेस कशी असते आणि आपल्याला काउन्सिलिंग का जॉईन करावी लागते, कारण त्याचे फायदे खूप आहेत. तर खूप साऱ्या पॅरेंट्सला माहिती नाही की योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा, कारण आपले ॲडमिशन प्रोसेस या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा पालकांनासुद्धा अगदी सखोल माहिती नसल्यामुळे चांगलं कॉलेजसुद्धा त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि कुठे ना कुठेतरी काउन्सिलिंग जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, असंख्य विद्यार्थी चुकीच्या माहितीमुळे, अर्धवट माहितीमुळे किंवा उशिरा मार्गदर्शनामुळे सुद्धा त्यांच्या खूप साऱ्या चुका होत असतात. नको असलेल्या कोर्सलासुद्धा आपल्याला किंवा नको असलेल्या कॉलेजलासुद्धा प्रवेश घेताना आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासोबतही असे काही होऊ नये ह्यासाठी तुम्ही नक्कीच कुठे ना कुठेतरी काउन्सिलिंग जॉईन करा, की जेणेकरून तुम्हाला तिथे चुका होणार नाहीत. तर अगदी योग्य ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करा, म्हणजे तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. तर काउन्सिलिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ते जाणून घ्या. तर रजिस्ट्रेशनची नोंदणी करणे, नोंदणी कोणत्या विभागात करावी किंवा सेंट्रल काउन्सिलिंगचे नियम काय आहे, त्याचे राऊंड कसे असतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्टेट कोठ्याबाबतचे पण कोणते नियम आहेत, किंवा ऑल इंडिया कोठा किंवा कोठा म्हणजे त्याला इन्स्टिट्यूट कोठा, त्यांचे नियम काय आहेत, किंवा इतर राज्यांमधील स्टेट कोठ्याबाबतीमध्ये माहिती व प्रक्रिया, जसं की आता तामिळनाडू स्टेटची प्रक्रिया चालू झालेली आहे. तर ह्या सर्व फेरींचे तुम्हाला क्रम कसे ठरवायचे, त्या काउन्सिलिंगमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती होत असतात. तर प्रत्येक फेरी अगोदर महाविद्यालयांमध्ये किंवा त्या ठिकाणी जागा उपलब्ध किती आहेत, तर प्रत्येक फेरीचे नियम त्याबद्दलची सुद्धा माहिती, किंवा प्रत्येक फेरीसाठी कोण पात्र आहेत याचीसुद्धा पूर्णपणे माहिती त्या काउन्सिलिंगमध्ये दिली जात असते. तर हे सगळं पूर्णपणे या ठिकाणी आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग घेतल्यानंतर पूर्णपणे डिटेलमध्ये सांगत असतो. तर अगदी ग्रुप एसाठी कोणती काउन्सिलिंग असते, कुठले तिथे आपल्याला मेडिकलसाठी ॲडमिशन भेटू शकतं, की जसं की MBBS BDS, ग्रुप बीमध्ये कोणते आहेत, BMS BHMS, ग्रुप सीमध्ये काय आहे, ह्या सगळ्या तिन्ही प्रवेश प्रक्रियेसोबत तिन्ही प्रवेश प्रक्रियेसोबत आपल्याला काय करता येईल, किंवा तुमचे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर काय करावं लागणार आहे, कोणते महाविद्यालय चांगले व त्याचीही माहिती, आणि कॉलेज फीविषयीसुद्धा पूर्णपणे माहिती, किंवा कट ऑफबद्दल मार्गदर्शन, किंवा त्याचबरोबर BMS घेऊन रिपीट करता येते का, किंवा ग्रुप सीमध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमास आपल्याला प्रवेश घेऊन रिपीट करता येईल का, त्याचे पूर्णपणे नियम, अगदी विद्यार्थ्यांना फोन कॉल किंवा मेसेजद्वारे येणाऱ्या सगळ्या अडचणींचे समाधान आम्ही करून देत असतो. त्यामुळेच अगदी काउन्सिलिंग तुम्ही लावल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात. तर विद्यार्थ्यांना अगदी आम्ही स्वतःहून फोन कॉल करून किंवा मेसेज याद्वारे आम्ही पूर्णपणे त्यांचं समाधान करत असतो. महाविद्यालय सोडायचे असल्यास त्यांचे नियम काय आहेत, नवीन महाविद्यालय व त्यामध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव काय आहे, किंवा विद्यार्थी मित्रांना महाविद्यालयांमध्ये तुम्हाला 4.5 ते 5 वर्षाची जी काही फी घेतली जात असते त्याच्याविषयीसुद्धा अगदी पूर्ण डिटेल्स सांगण्यात येत असतं. कोणतं चांगलं महाविद्यालय निवडण्यास तुम्हाला फायदा होईल ह्याच्याबद्दलसुद्धा आम्ही डिटेल्स माहिती देत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा अगदी पूर्णपणे काउन्सिलिंगमध्ये आम्ही ह्या गोष्टी सांगत असतो. तर ह्या सगळ्या मार्गदर्शन आम्ही प्रत्येक टप्प्यामध्ये आम्ही देत असतो. त्यासाठी तुम्ही नक्कीच अगदी काउन्सिलिंग जॉईन करावी आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करावं असं आम्हाला वाटत असतं. त्यामुळे योग्य निर्णय घ्या आणि तुमचं भविष्य घडवा. तर अगदी गव्हर्मेंट खाजगी कॉलेजमध्ये सुद्धा प्रवेशांसाठी तुम्ही संपर्क करू शकता. तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता. स्क्रीनवरती तुम्ही नंबर पाहत आहात, त्यामध्ये तुम्ही अगदी
एनी टाईम कॉल मेसेज करून तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे पूर्णपणे नियम तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना माझ्यामार्फत काउन्सिलिंग घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला मेसेज करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं पूर्ण स्वप्न करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची वर डेली अपडेट्स पाहू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.